हॅलो, गुड मॉर्निंग। या वेळेत टायमिंग सांगितलं मॉर्निंगचे 7:15 वाजलेले आहेत आणि इकडे मी पाणी भरून घेत आहे देवासाठी, परत पिण्यासाठी जे हांडे आहेत रिकामी झालेले सगळे मी भरून ठेवत आहे। आणि इकडे जी रात्री भांडी क्लीन झालेली होती तेही पाणी निचरा झालेले रॅकला लावत आहे। म्हणजे काय होतं ना, जे भांडे पाहिजे ते भेटत नाही, त्या टोपल्यामध्ये सगळे एकात एक राहतात, त्यामुळे रॅकला लावलं ना सगळे भांडे आपल्याला भेटून जातात। तर इकडे टिफिन डबे वगैरे सगळे मी काढून ठेवलेले आहेत, सगळे लावून ठेवायचे आहेत, म्हणजे जेव्हा टिफिन भरायचं पटकन आपल्याला घेता येतं। तर इकडे हांडाही भरलेला आहे, बोरवेल बंद केलेला आहे आणि हांड्यावर झाकून मी इकडे साईडला ठेवलेले, म्हणजे दोन्ही तिन्ही हांडे मी एकत्रच ठेवते। त्यामध्ये एक पिण्याचा असतो, एक देवाचा असतो, एक तांब्याचा ज्यामध्ये दिवसभर पाणी मी पित असतो। तर इकडे सगळे भांडे कुंडे लावून झालेला आहे। आता नंबर आहे चहाचा आणि इकडे संग कुकरला मी डाळ पण लावलेली आहे, जी अगोदरचं नाश्ता वगैरे असतं ते अगोदर सगळ्यांचं आवरून देते, मग त्यानंतर जे स्वयंपाक आहे नैवेद्य थाळी आहे ते नंतर बनणार आहे। तर इकडे जे हांडा ठेवलेला आहे त्या हांड्यामधलं पाणी मी स्वयंपाकाला घेत आहे, परत नैवेद्याला मी दुसरं पाणी घेत असते, म्हणजे 2-3 हांडे असतात तिथं। एक पिण्यासाठी केलं, मग दिवसभर तीच पाणी म्हणजे पिण्यासाठी स्वयंपाकासाठी घेत असतो, म्हणजे जेही देवाला नैवेद्य बनेल त्या अंशुत पाण्याचा बनतो। तिकडे चहा ठेवलेला आहे, चहा बनत आहे तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते। आणि काल गावाकडून सीताफळ घेऊन आलेलो होतो, तर एक सीताफळ त्यामध्ये पिकलेला आहे। तर सीताफळ खायला काय होतं, तब्येत खूप लवकर बिघडत आहे, पण खूप आवडीचं, म्हणजे सगळ्यांचं फेवरेट आहे सीताफळ। मलाही खूप आवडतं, दिनेशलाही खूप आवडतं, पण त्याच्यानं तब्येत खूप लवकर बिघडते असं म्हणतात, म्हणजे सर्दी खोकला हा त्रास होतो। तरी पण आता जेही सीजनचं फळ असतं ना ते खाल्लं पाहिजे। तर इकडे चहा उकळलेला आहे, म्हणजे डिकाशन चहा मी बनवलेला आहे। परत इकडे थोडंसं चिंच टाकून पाणी ठेवलेलं आहे। दिनेश रेडी होऊन बसले कॉलेजला जाण्यासाठी, पण फुलावरून पाणी जाते, ब्रिजवरून पाणी जाते, त्यामुळे एसट्या बंद आहेत। आता निवांत बसलेला आहे, नंतर माहिती झालं त्याला की एसट्या बंद आहेत, अगोदर जाण्यासाठी रेडी झालेला होता। तर चहा घेत घेत इकडे माझी कामं सुरू आहेत, म्हणजे आता निवांत चहा घेईन ना, काय होतं वेळ भरपूर जातो यामध्ये आणि माझी कामं राहून जातात। थोडंसं लेट झाला की मग पूर्ण दिवसभराचं जे रुटीन आहे ना पूर्ण विस्कटतं, एक काम नंतर वेळेत होत नाही, लेट झाला की मग करायचं मन होत नाही असं पण होतं। आणि मला देवीची आणखी पूजा आरती करायचीच आहे, म्हणजे नवरात्र सुरू आहे, तर सगळ्यांना नवरात्रीच्या परत एक वेळा भरभरून शुभेच्छा। तिकडे मी वरणाची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे आणि याच कुकरमध्ये मी भात बनत ठेवणार आहे, म्हणजे मॉर्निंगचं एक वेळचं झालं की मग नंतर मी जेवण थाळी बनवणार आहे। तसं तर गुरुवार आहे, आज संध्याकाळीच जेही स्वयंपाक बनणार आहे ते बनणार आहे। तरी पण आता देवीसाठी मला नैवेद्य थाळी बनवायचं आहे। आता ज्यांचा उपवास आहे त्यांच्या घरी शेंगदाणे किंवा शेंगदाण्याचे लाडू, बगर, शाबू जेही बनेल ते देवीला नैवेद्य दाखवतात, पण आता माझा उपवास नसतो। तुम्ही विचारते होता ते उपवास पकडला नाही का, तर 9 दिवसाचा उपवास नसतो, फक्त 1.5 दिवसाचा उपवास मी करत असते, 1.5 दिवसाचं पारणं। तर त्या दिवशी मात्र मी जेही फराळ बनतो ते नैवेद्य थाळी दाखवत असते। पण आता दररोजचं कसं आहे, दररोज जेही बनवलं आपण ते नैवेद्य मी देवीला दाखवत असते। तर आमचे राजकुमार इकडे रेडी होऊन बसलेले आहे, तर म्हटलं लसूण सोलून दे, म्हणजे लवकर स्वयंपाक होईल। पण त्यानंतर जे आहे ना जेवण थाळी मला बनवायचीच आहे, म्हणजे आज खीर बनणार आहे, चपाती, भाजी, भात हे सगळं मी नंतर आणखीन बनवणार आहे। ते जेही बनत आहे मॉर्निंगचं बनत आहे। इकडे मी थोडीशी तांदूळ भिजत ठेवत आहे खिरीसाठी, म्हणजे ही तांदळाची खीर मी आज बनवणार आहे। आणि तिकडे वरण भात हे पण बनलेलं आहे। दिनेशने लसूण सोलून दिलं, कांदा चिरून दिला, त्यामुळे ना झटपट हे झालेलं आहे। म्हणजे चिरण्याची जी तयारी असते ना त्यामध्येच आपल्याला थोडासा वेळ जास्त लागतो, ते कोणी करून दिलं ना, म्हणजे एकाला दोघे असलं तर ही कामं झटपट होतात, पण एकटीवरती खूप जास्त लोड येतो। मॉर्निंगला तर येतो, मॉर्निंगला खूप धावपळ होते। आणि ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत ना, मग त्यांचं तर सांगूच नका अशी अवस्था होते। एक तर लहान मुलांचं रडणं करणं असतंच, परत शाळेतून सोडणं हे ते खूप असतं, म्हणजे आतनं मी गेलेली आहे, मला माहिती आहे की लहान मुलं असतानाचं जीवन वेगळं असतं आणि आताचं जीवन वेगळंच आहे। म्हणजे आता ना सगळ्यांना घाईगडबड खूप असते, सगळ्यांना वेळेत पाहिजे। तर इकडे टिफिन डबे जे आहेत ना त्यावरचे एक डबे मी काढून घेतलेले आहेत, कारण माझ्याकडे ना वेगळे डबेच नाही, सेपरेट आहे, छोटे मला आणायचे आहेत। बघूया आता त्याचा मुहूर्त कधी लागेल। तसं तर मी प्रत्येक शनिवारी जातच आहे बाहेर, तर त्या दिवशी मी घेऊन येणार आहे, कारण आता आज जर वेळ काढेल तर मला वेळ भेटणार नाही। आणि शनिवारी मी जात आहे, कारण दीपकचं म्हणणं आहे की मम्मी कुण्या तरी निमित्तानं तू बाहेर पडाल, तुला जे लागतं ते घेऊन ये, तर त्याचं बरोबर आहे। तर मला टिफिन डबे हे ते काही सामान पाहिजे, तर मी शनिवारीच घेऊन येणार आहे। तर इथं वरचे 2 डबे मी काढून घेतले टिफिन भरण्यासाठी, कारण आता यांचा गुरुवार आहे, त्यामुळे त्यांना काही मी आज टिफिन देणार नाही, त्यामुळे वरचे 2 डबे घेतलेले आहेत मी काढून। एक दिनेशसाठी घेतलेला आहे आणि एक गॅरेजमध्ये जे कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी घेतलेला आहे। तोपर्यंत दूध पण आलेले, तर दूध अगोदर मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडे दुधाचा चहा पण बनत आहे। आणि दिनेशला नंतर माहीत झालं की जायचं नाही कॉलेजला, मग नंतर कपडे वगैरे चेंज केलेला आहे, जेवण करत आहे तो। आता मी एकच डबा इकडं भरत आहे, म्हणजे आता दिनेश तर जात नाही आहे दुपारी जेवण करायला, तो घरी येईल म्हणून फक्त एकच मी भरून देत आहे। इकडे चहा तिकडे दूध दोन्हीकडे चालू आहे काम। मग त्यानंतर पूजा वगैरे मला करायची आहे, फुलं घेऊन यायचे आहेत, हार बनवायचं आहे, म्हणजे दररोज एक प्रकारचं देवीला हार बनवलं जातं 9 दिवस। पण कारवाची फुलंही भेटलेली नाही तिथं आणि मार्केटमध्ये ती खरेदी येत नाही आहेत, कुठेतरी इथं जवळपास शेती असली तिथून घेऊन यायचं, पण आता ते कुठेही दिसत नाही। बाबा असते तर आणून दिले असते, पण बाबा यावेळी तुळजापूरला गेलेले आहेत। म्हणजे पाऊस तर चालू आहे, नद्याही भरून आलेली, तरी पण बाबा आता कसं गेले काय माहिती,
फोनवर बोलणं चालू आहे आणि इथले आहेत काही जण सोबत, त्यांनाही फोनवर आमचं बोलणं सुरू आहे की म्हणजे बाबाची तब्येत वगैरे ठीक तर आहे ना, म्हणजे काळजी लागून राहते. या पावसामुळेच वाटतं की बाबा खूप पाणी आलेलं आहे, नको म्हटलं तर बाबा गेलेले आहेत, थोडंसं टेन्शन येतच आहे. म्हणजे बाबा जाऊन येईपर्यंत तिकडंच ध्यान राहणार आहे सगळ्यांचं. तर दिवसातनं 2-3 वेळा फोन होतो त्यांच्याकडे, म्हणजे हे पण करतात. परत जी शेजाऱ्यांच्या ताई गेले सोबत, त्यांचाही नंबर आहे, त्यांनाही फोन करून आम्ही विचारत आहोत. आणि एक झालं ना, बाबांना मोबाईलचं चार्जरच नेलेलं नाही, त्यामुळे त्यांचा मोबाईल स्विच ऑफ पडलेला आहे, बोलणंच होत नाही त्यांच्या फोनवरती. तर इकडं आता मी फुलं घेऊन आलेले आहे आणि या फुलाचा हार मी बनवत आहे. म्हणजे या फुलामध्ये 1-2 फुलं कारवाची मिक्स केली, छान आहे, पण मी तर सदाफुली घेऊन आलेली आहे. कारण आता आपल्याला 9 दिवस 9 प्रकारच्या फुलाची माळ घालायची असते. कधी पाण्याची पानं जे असतात ना खाऊची, त्याची पण माळ बनवली जाते, पण इथं फक्त मी स्वास्तिकचीच बनवलेली आहे. आणि इकडं आता बघू शकता धान छान आलेलं आहे, म्हणजे आता 4थी माळ आहे आज, पण मला वाटतं थोडंसं दाट झालेलं, एकदम दाटसर दिसत होतं. तर बघूया. आणि ज्या अगोदरची फुलं वाहिलेले आहेत ना, सगळे मी काढलेले आहेत. आणि जे हार बनवलेला आहे ते म्हणजे फुलांना आपल्याला घालायचं आहे. आणि देव उचलायचे नसतात, म्हणजे आता 9 दिवस आपल्याला देव उचलायचे नसतात, तर जाग्यावरतीच देवांची पूजा होते. आणि पंतीमध्ये तेल मी भरून घातलेलं आहे. परत इकडं आरत्या समया सगळं मी प्रज्वलित करून घेतलेल्या आहेत. देवापाशी दीप प्रज्वलित केलेला आहे. देवांना फुलानं पाणी शिंपलं, हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे आणि फुलं वाहिलेली आहेत. म्हणजे जाग्यावरतीच पूजा करायची असते, त्यामुळे फक्त फुलानं पाणी मी शिंपत आहे. आणि इकडं दीप प्रज्वलित केलेला आहे, धूप लावलेले आहे. आणि इकडं अंबाबाईला म्हणजे घटाला पाणी मी घातलेलं आहे, म्हणजे जे घट आहे ते भरलेलं आहे. आणि साईडनं थोडंसं पाणी मी टाकले. जास्त पाणी झालं तरी पण हे मोड व्यवस्थित येणार नाही, आणि तसंच वाटत आहे मला. म्हणजे घटातनं पाणी जे आहे ना, दिवसभर ते पाजरा होत राहतं, त्यामुळे पाणी जास्त झालेलं आहे. आणि पाणी जास्त झालं तरी पण धान व्यवस्थित येत नाही, आणि दाटसर झालं तरी पण धान व्यवस्थित येत नाही. आणि थोडंसं दाटसर झालेलंच आहे. इकडं धान्य मी जास्तच टाकलेले आहेत. तर असं इकडं मी घटाला पाणी घातलेलं आहे, देवीला म्हणजे पाणी घातलेलं आहे. हळदी कुंकू चंदन वाहून फुलं वाहिलेले आहेत. तर अंबाबाईचं पूजन झालेलं आहे. आता आरती करून घेऊया. तुळशी पूजन उमरापूजन करून येते अगोदर मी, म्हणजे आपली नित्यपूजा अगोदर, नंतर मी देवीची आरती करून घेते. मग जोगवा मागून येणं. आणि आज नैवेद्य थाळी आणखीन बनलेली नाही आहे, तर पूजा झाल्यानंतर अगोदर मी साखर आणि बदाम ठेवले, म्हणजे साखर शेंगदाणे बदाम किंवा लाडू वगैरे बनवून ठेवलं, ते पण चालतं. आपण देवीला दररोज एक लाडू वगैरे नैवेद्य दाखवू शकतो. तर आता आलेले मी बाहेर, आणि बघू शकता वातावरण, म्हणजे आज पाऊस नाही येत इतका, पण मॉर्निंगला पाऊस येत होता, पण आता थांबलेला आहे. वातावरण थंडगार आहे आणि खूप पाणी आले नदीला. म्हणजे ते जवळपास एक गाव आहे, आणि असं म्हणत त्या गावात आता पाणी येणार 2 दिवसामध्ये. आणि ते गाव आता पूर्ण रिकामं करायचं आहे, सांगितलेलं पण आहे की सगळेजण घरी रिकामं करून दुसऱ्या ठिकाणी जायला सांगितलेलं आहे. आता काय उचलून येणार, खूप टेन्शन आलेले पावसाचं. तर इकडं बाहेरची पूजा झालेली आहे, म्हणजे तुळशी पूजन उमरापूजन झालेलं आहे. आता मी करत आहे देवीची आरती. तर या सगळेजण देवीची आरती करायला अंबाबाईची आरती करून झालेली आहे. नंतर मी कापूर ओवाळून घेतलेला आहे. म्हणजे दिनेश असला ना तर कापूर घेऊन थांबतो, तो मी आधीच ताट घेते, पण तो पण गेलेला आहे आता. तर मी अगोदर आरती करून घेतल्यानंतर कापूर ओवाळून घेतलेला आहे. आणि साखरचे बदाम मी ठेवलेलं होतं, तेच नैवेद्य मी दाखवलेलं आहे. देवीचे मनोभावे दर्शन करून घेतले. आणि अगोदर जाऊन मी जोगवा मागून आलेले आहे. 5 घरं का होईना आपल्याला जोगवा मागायचा असतो. जोगवा मागून आले आणि ते बाहेरच ठेवलेलं आहे मी भांडं, कारण आता जोगव्याला येतच आहेत. कोणी साखर मागतं तर कोणी धान्य. तर मी धान्य एका भांड्यात ठेवलेलं आहे आणि एका वाटीमध्ये साखर ठेवलेली आहे, म्हणजे तिथल्या तिथं आपल्याला देता येतं. आणि आता कपडे घेऊन आले. अगोदर मी कपडे मशीनला लावणार आहे, कारण वातावरण असं इतकं बिघडलेलं आहे ना की कपडे हरकणार नाही. तर इकडं हँगरलाही काही कपडे धुवायचे, ते पण मी बघत आहे, म्हणजे 1-2 वेळा घालून अडकावून ठेवलेले आहेत. सगळेच कपडे मी आता धुवायला घेत आहे. म्हणजे यामध्ये धुवलेले कुठले तर न धुना ते कुठले ते समजत नाही, सगळे एकत्रच अडकवतात, तेच बघत होते मी. खिशामध्ये काय आहे आणि काय नाही तेही बघत होते. सगळे खिशी वगैरे चेक केलेले आहेत. आणि स्वेटर वगैरे तिकडेच अडकवलेलं होतं. आता थंडी तर नाही आहे, त्यामुळे म्हणलं स्वेटर तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवूया. आणि सगळे कपडे मी आता आणलेले आहेत बाहेर आणि मशीनला लावते. पण इकडे इतके कपडे बसलेलेच नव्हते मशीनला, जास्त कपडे झाले आज. तर थोडेसे कपडे मी ठेवूनच दिले आहेत, म्हणजे नंतर मशीन लावण्यासाठी. आणि आता अगोदर मी मशीन ऑन करते, फर्स्ट मोडवरती मी ठेवत असते. लिक्विड पण टाकलेला आहे आणि आज पावडर पण टाकलेला आहे, कारण कपडे पण जास्त होते आणि कलरफुल होते. पण असं नाही की कुणाही कपड्याचा कलर जातो. कलर जाणारे कपडे मशीनला कधीच लावायचे नाहीत, कारण त्याचा कलर सगळ्या कपड्यांना लागतो. तरी कलर जात नाही असे कपडे मी लावलेले सगळे. आणि सगळे लिक्विड वगैरे टाकून मशीन फर्स्ट मोडवरती मी ऑन करून आलेली आहे. तर कपडे धुवायचं काम होत आहे, तोपर्यंत आता मी स्वयंपाक करून घेते. तर स्वयंपाकामध्ये आज खीर, चपाती, भाजी हे सगळं बनणार आहे.
तर इकडे अगोदर मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे, थोडंसं मीठ टाकून मी कणिक मळून ठेवते, म्हणजे भिजत राहील तोपर्यंत मी भाजीची तयारी करून घेते। तर भाजीमध्ये मी आज बनवणार आहे दोडका, म्हणजे आणलेले आहेत मी दोडके, छान कवळे कवळे दोडके आहेत। विचार आला की अगोदर चटणी बनवूया, नाही मी आज भाजीच बनवणार आहे, चपातीसोबत छान लागते, परत खीर पण बनणार आहे आणि वरण भात हे पण बनलेलंच आहे। तर इकडं झालेले कणिक म्हणून ठेवलेले मी झाकून थोडा वेळ, म्हणजे भिजत राहील तोपर्यंत मी बाकीची सगळी तयारी करून घेते। किचन काउंटर इकडं मी पुसून घेते, पीठ झाले, जेव्हा गव्हाचं पीठ चालतो ना त्यावेळी खूप जास्त उडतं, ते पुसून घेतलेलं आहे। आणि इकडं आता भाजीची तयारी करून घेऊया। बघू शकता दोडके खूप छान आहेत, म्हणजे छान कवळी कवळी दोडके आले, त्याची चटणी खूप छान बनते। पण याची साल निघते ना ते मी टाकून देणार नाही आज, कारण खूप छान दोडके आहेत। तर सगळी साल काढून मी तशीच ठेवलेली आहे फ्रीजमध्ये, म्हणजे संध्याकाळी आपल्याला जास्त स्वयंपाक लागत नाही तर थोडीफार चटणी वगैरे हिरवी मिरची टाकून आपण बनवू शकतो आणि खूप छान लागते आणि शरीरालाही छान असते। तर सगळे दोडके मी खिसून घेतलेले आहेत आणि अधूनमधून बाहेर पण येत आहेत, म्हणजे जोगव्याला येत आहे सगळेजण, तर जोगवा देण्यासाठी जाऊन थांबते आणि थोडा वेळ बोलत तिथंच थांबते, त्यामध्ये खूप लेट झालेला आहे। टायमिंग सांगेन तर आता 11:30 तरी वाजलेत मॉर्निंगचे, थोडासा लेट झालेला आहे, पण काही हरकत नाही। आता आमचा तरी गुरुवारी फक्त दिनेशसाठी यांची गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे, दोघांसाठी स्वयंपाक बनत आहे। इकडं टायमिंग बघू शकता, मॉर्निंगचे 10:30 वाजलेले आहेत, मला वाटलं 11 वाजलेले आहेत, पण नाही 10:30 वाजलेले आहेत आणि कपडे धुवून झालेले आहेत। तर अगोदर मी कपडे जे आहेत ना मी उन्हाला टाकणार आहे, ऊन तितकं व्यवस्थित नाही आहे, म्हणजे पाऊस येणार की काय असंच वातावरण झाले, पण जितकं हवा म्हणजे हवेला थोडंफार हडकतील, पाऊस आल्यानंतर आता हे अधूनमधूनच काढावं लागणार आहे। मला तसंच झालेलं होतं, थोडंसं हडकले कपडे आणि पाऊस जोरदार सुरू झालेला होता, तेव्हा सगळे कपडे मी काढले, म्हणजे काढणं घालणं यार जरा खूप होतात आतमध्ये, मध्ये बाहेर कपडे घेऊन हिंडणं, म्हणजे काढणं परत ते घालणं, परत आतमध्ये नेऊन चेअरवरती टाकणं, थोडंसं वातावरण ठीक झालं की परत बाहेर आणणं, खूप साऱ्या फेऱ्या होतात माझ्या। तर इथे सगळे कपडे मी उलटे करून करून टाकत आहे, म्हणजे कपडे कधी मी सवाशी घालत नाही, सवाशी घातल्याने काय होतं कलर चेंज होतो कपड्यांचा, त्यामुळे उलटे करून टाकायचे आणि लवकर हडकले पण जातात। तर बघू शकता खूप सारे कपडे आज धुवून झालेले, सगळे मी उलटे करून उन्हाला टाकलेले आहेत आणि 2-2 चिमटे आहेत, हवा खूप भयानक आहे। आता परत मी आलेली आहे किचनमध्ये आणि इकडं भाजीची तयारी मी करून घेते आणि कालचं पण थोडंसं दूध मी ठेवलेलं आहे रात्रीचं, त्या दुधामध्ये थोडंसं हे दूध टाकून मिक्स करून मी खीर बनवणार आहे। तर म्हणजे खीर बनवायची होती, कालपासून डोक्यात होतं, त्यामुळेच मी ते दूध विरजू लावलेलं नाही आणि एकतर वातावरण थंड झालेलं आहे, त्यामुळे ताक दही हे पण कोणी खात नाही जास्त, म्हणजे ह्या दुधाचे 2-3 तांबे झालेले आहेत, काही मी फ्रीजमध्ये ठेवले, काही इथंच आहे, बाहेर ठेवल्यानं काय होतं आंबट होतं, त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत। तर इकडे मसाला डब्यामध्ये मिरची पावडर संपलेली होती, तेही मी काढून घेतलेली आहे। मिरची पावडर कशी एकदम थंड पडत आहे, म्हणजे पूर्ण ते ओल्ली वल्ली होते, पाणी टाकल्यासारखी वातावरणामुळे होत असेल। तर पॅन ठेवलेलं आहे, इकडे मी 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं कढीपत्ता लसूण टाकलेला आहे, परतून घेतलेला आहे। नंतर यामध्ये मी टाकलेली आहे ही जी दोडक्याच्या फोडी, ते टाकून परतून घ्यायचं आहे, खूप छान टेस्टी भाजी बनते अशा पद्धतीनं। आता टाकूया यामध्ये सुके मसाले, सुक्या मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा धना पावडर आणि 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकली, चवीपुरतं मीठ टाकूया आणि थोडासा मसाला आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं वाटण टाकणार आहे, म्हणजे यानं भाजी छान मिळून येते, म्हणजे जशी लप्त भाजी म्हणतो ना तशी भाजी म्हणून तयार होते। थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, वरून छान परतून घेतलेला आहे आणि इकडे एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे, हे पण बारीक चिरून मी यामध्ये टाकणार आहे, खूप छान भाजी म्हणून तयार होते। तर सुरी इतकी व्यवस्थित चालत नाहीये, तर थोडंसं मी इकडं फरशीला घासून घेतली, परत ते छान चालते। तर एकदम बारीकच टोमॅटो मी चिरलेला आहे आणि भाजीमध्ये टाकून परतून घेऊया आणि थोडंसं मी पाणी टाकणार आहे आणि शेंगदाण्याचं वाटण, म्हणजे छान अशी लप्त भाजी बनून तयार होते, म्हणजे वेगळं वरण वगैरे घेण्याची गरज नाही आपल्याला, हीच भाजी चपाती असो भात असो सगळ्यासोबत होऊन जाते। तर इकडं थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि भाजी झाकून ठेवूया, भाजी बनत राहील तोपर्यंत मी इकडं खीर बनवून घेते, म्हणजे अगोदर तांदूळ मी वाटून घेते, तांदूळ एक 15 ते 20 मिनिट छान भिजलेले आहेत आणि तांदूळ अर्धवट वाटून घ्यायचे आहेत आणि इकडं साईने तांब्या भरले ते दाखवत होते तुम्हाला। आणि जे पातेल्यामध्ये दूध आहे अगोदरचं, त्यामधली सगळी साय काढून तांब्यात भरलेली आहे, तांब्या आता गच्च भरलेला आहे, म्हणजे आता वेगळी साय यामध्ये बसणार नाही। आता बघूया लोणी वगैरे काढण्याला कधी मुहूर्त लागेल, कारण कुठलीतरी कामं करावं तर करायला आपल्याला घ्यायला थोडासा वेळ लागतो, 1-2 दिवस गॅप होतोच माझा, तसं आहे। तर इकडं जे पातेल्यात अगोदरचं दूध होतं आणि थोडंसं आताचं दूध मी टाकलेलं आहे यामध्ये आणि गरम करायला ठेवलेलं आहे। भाजीचं मी तिकडच्या बनवून ठेवलेलं आहे, निवांत भाजी बनत राहील तोपर्यंत मी खिरीची तयारी करून घेते। तुपाचा डब्बा घेतलेला आहे आणि अगोदर मी बनवणार आहे आमच्यासाठी लाडू, म्हणजे शेंगदाण्याचे लाडू मी प्रत्येक गुरुवारी बनवत असते आणि अगोदरचे 2 लाडू मी ठेवलेले होते, तर मी काय केलं तेही 2 लाडू मी जे आहे ना मिक्सरच्या भांड्यात घातलेले फोडून आणि नंतर मी थोडंसं शेंगदाण्याचं वाटण टाकलेलं आहे। आता शेंगदाणे पण संपलेले आहेत आणि शेंगा आहेत, पण आता तितका म्हणजे ते शेंगा फोडायला वेळ नाही आहे, त्यामुळे शेंगदाण्याचं वाटण जी भाजीसाठी
देवीसाठी मी बनवून ठेवलेले होते ते मी घेतलेले. त्यामध्ये मी काहीच मिक्स करत नाही, फक्त शेंगदाणे भाजून वाटून ठेवत असते. तर ते मी घेतलेलं आहे अर्धी वाटी. 2 लाडू घेतलेत अगोदरचे, थोडंसं गुळ टाकलेलं आहे, 2 ते 3 चमचे तूप टाकलेलं आहे. बघू शकता इथं तुपाचा डबा हे रिकामा झालेला आहे. आणि आता साय जमलेलं आहे तर मला लोणी काढायचं, तूप बनवायचं आहे आणि डबा हे क्लीन करून ठेवते. तर इकडे हे सगळं टाकलं मी आणि मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. एकदम मस्त आणि टेस्टी हे लाडू बनून तयार झालेले आहेत. म्हणजे आणखीन मी लाडू बनवलेले नाहीत. आता मिश्रण तयार झालं तर लाडू बनल्यासारखंच आहे. आणि संग याच मिक्सरच्या भांड्यात मी इकडे खिरीचे जे तांदूळ भिजू घातलेले होते ते पण मी वाटून घेते. म्हणजे संग लाईटची सगळीच कामं होती, म्हणजे लाईट अधूनमधून जातच असते. तर मला एक वेळा सुरुवात केली की सगळंच वाटण करून घ्यायचं, नंतर लाईटचा वेट करायचा नको. तर इकडे हे तांदूळ ना एकदम बारीक असं वाटायचं नाही आहे, अर्धवट वाटायचं. तर अर्धवट तांदूळ जे आहेत ना वाटलेले आहेत आणि अर्धवट मोठे मोठे राहिलेत, म्हणजे 1-2 भाग झालेले. तर अशा प्रकारे आपल्याला हे तांदूळ वाटून घ्यायचे रवाळ रवाळ. आणि हे जे दूध आहे ना छान उकळलेलं आहे. आता या दुधामध्ये मी हे तांदूळ टाकलेत वाटलेले आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे एक सलग चमचा फिरवत राहायचं आहे थोडा वेळ, जोपर्यंत की ते व्यवस्थित मिक्स होत नाही तोपर्यंत. कारण आपण टाकून ठेवलं ते एका साईडला फक्त गुठळी होते त्याची, त्यामुळे मिक्स करत राहायचं आहे. तर इकडे आता खीर बनत आहे, म्हणजे तांदूळ शिजत आहे तोपर्यंत मी लाडू बनवून घेतलेले आहेत. इकडे बघू शकता एकदम मस्त आणि टेस्टी शेंगदाण्याचे लाडू बनवून तयार झाले. जास्त नाही बनवले, 4 ते 5च लाडू बनलेले आहेत. तर जवळून दाखवत आहे तुम्हाला. म्हणजे जेव्हा शेंगदाण्याचे लाडू बनवून आपण काय करतो, वाटण मोठं मोठं ठेवतो, ते टेस्ट येणार नाही. त्यामध्ये एकदम बारीक वाटायचं, तूप आणि गूळ टाकून खूप छान टेस्टी लाडू बनतात. ज्यांना आवडत नाही ते पण आवडीनं खातील. तर इकडे तांदूळ शिजलेले आहेत, भाजी पण बनलेलीच आहे. तर गॅस बंद केला तिकडचा. आणि आता खिरीमध्ये आपल्याला काय काय टाकायचे ते टाकूया. म्हणजे फक्त तांदूळ टाकलेत मी दुधामध्ये, शिजून घेतलेला आहे. आता चुटकी जितकेल तितकं मीठ टाकलेलं आहे आणि 1 ते 1.5 चमचा मी विलायची पावडर टाकलेली आहे. आणि काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. साखर टाकूया, चवीनुसार साखर टाकूया. ते 1 ते 1.5 वाटी मी साखर घेतलेली आहे. साखर टाकून मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि इकडं पिस्ता घेतलेला आहे, बदाम घेतलेले आहे, काजू आपल्याला जे आवडतात ते ड्रायफ्रूट आपण यामध्ये टाकू शकता. तर थोडीशी पिस्ते मी घेतलेली, पिस्ते आता म्हणजे सोलून घेऊया, याच्यावरची साल काढून घेऊया. आणि बदाम आणि पिस्ता छोटे छोटे तुकडे करून आपल्याला खीरमध्ये टाकायचं आहे. दिसायलाही छान, खाण्यासाठी खूप चविष्ट बनते. आणि हे जे ड्रायफ्रूट आहेत ना ते तुपामध्ये तळून टाकलं ना खीरला टेस्ट खूप छान येतो. पण आता डब्याचं तूप संपलेलं आहे म्हणून मी असं टाकलं तरी पण चालतं, पण आणखीन जास्त टेस्टी होते जेव्हा आपण तुपात तडका देतो. खूप छान, म्हणजे खिरीचा मेन तडकाच आहे ते. इकडे बघू शकता पिस्ता आणि बदाम मी छोटे छोटे तुकडे करून घेतले लांब आकाराचे आणि ते टाकलेले आहेत. छान मिक्स करून घेऊया. एकदम मस्त आणि टेस्टी खीर बनवून तयार झालेली आहे. भाजी बनलेली आहे. आता बनवून घेऊया चपात्या. जोपर्यंत की मी सगळं करत होते तोपर्यंत कणिक पण छान भिजलेली आहे. तर आता एक वेळा कणिक मळून घेऊया छान आणि मग चपात्या बनवायला मी घेणार आहे. तर इकडे पॅन ठेवलेली, पॅन गरम होत राहील तोपर्यंत मी इकडे तेल वाटीत काढून घेतलेलं आहे आणि कणिक मळून घेते. थोडासा तेलाचा हात लावून ही कणिक मळून घेत आहे मी. छान मऊ मळून घ्यायची आपल्याला, म्हणजे चपाती छान फुलली जाते. आणि पाऊस यायला सुरुवात झालेली आहे आता. म्हणजे हे वाटत होतं की पाऊस येणार की काय, कारण मॉर्निंगपासूनच वातावरण असं आहे, ऊन तितकं नाही आहे आज व्यवस्थित, तरी पण जोरदार पाऊस यायला सुरुवातच झालेली आहे. तर अगोदर मी कपडे घेऊन येते आणि अगोदर चेअरवरती सगळे कपडे मी टाकणार आहे, म्हणजे हडकत राहतील. आज जास्त कपडे धुले मी, ज्या जीन्स पॅन्ट वगैरे सगळे आहेत. तर काहीच कपडे आज हडकले नाहीत, म्हणजे रात्रभर फॅनच्या हवेलाच मला ते टाकावे लागले, असं झालेलं होतं. तिकडे चपाती मी लाटून घेतलेली आहे. एक म्हणजे लाटी घेतली, त्याला भरून तेल लावलेलं आहे. थोडंसं पीठ टाकून मी ते दुमळून घेतलं, म्हणजे 3 पदरी मी ते दुमळलेलं आहे. छान 3 पदरी चपाती म्हणून तयार होते. म्हणजे गार झाल्यानंतर चपाती खूप छान मस्त बनून राहते. तर इकडे लाटून घेतलेले पॅनवरती थोडंसं तेल टाकलं, चपाती टाकलेली आहे आणि आलट पलट करत चपाती छान सेकून घ्यायची आपल्याला. आणि अशाच प्रकारे दुसरी चपाती मी लाटून घेतलेली आहे. तर सगळ्या चपात्या बनवून घेते. पण अधूनमधूनच पाऊस सुरू झाला तर मला कपडे आणायला जायचे आहेत बाहेर, म्हणजे कपड्यांचं काम खूप मोठं वाटत आहे. पावसाळ्यामध्ये कपडेच वाळत नाही आहेत. तर बघू शकता इकडं खूप सारे कपडे आज धुवून झालेले होते आणि हडकलेले थोडंफारच हे झाले. एकतर मशीनमध्ये अगोदर ड्राय होऊन येतात ते, आणि परत बाहेर त्या अशा वातावरणात उलट थंड होत आहे. तर विचार केला की आणून आतमध्ये टाकायचं, आणि पाऊस पण सुरू झालेला आहे आता. तर जे अगोदरचे होते सगळे कपडे मी घडी घालून ठेवलेले आहेत आणि चेअर टाकलेत भरून, आणि यावरती सगळे कपडे मी टाकलेले आहेत. फॅन ऑन करते, म्हणजे कपडे हडकत राहतील उद्यापर्यंत, म्हणजे आजच्या आज तर ते हडकणार नाहीत, कारण जीन्स पॅन्ट वगैरे जाड कपडे आहेत. तर झालेले कपड्यांचं कामही झालं. आता परत मी आलेली किचनमध्ये चपात्याही मी बनवून घेतलेल्या आहेत. आता अगोदर मी इकडं थाळी लावत आहे. तर आज काय काय बनलेलं आहे, तर तांदळाची खीर बनलेली आहे, वरण भात बनवलेला आहे, परत भाजी चपाती. तर अगोदर मी देवीला नैवेद्य दाखवते. मॉर्निंगला जेव्हा मी आरती केली तेव्हा फक्त बदाम आणि साखर मी ठेवलेलं आहे देवीला नैवेद्य म्हणून. आणि आता इकडं जेवण थाळी तयार झालेलीच आहे. तर अगोदर मी देवीला नैवेद्य दाखवते.
त्यानंतर मग दिनेशलाही जेवायला वाटते, टिफिन भरायचं आहे मला. आमचा गुरुवार आहे, आम्ही काय जेवण करत नाही. तर या तुम्ही सगळेजण जेवण करायला जेवण थाळी तयार आहे. तर अगोदर देवाला नैवेद्य दाखवूया, मग नंतर दिनेश पण येईल तोपर्यंत, मग तो पण जेवण करेल. तर देवाला नैवेद्य दाखवलेले, पाणी फिरवलेलं आहे आणि गाय काय दिसत नाही. गाईला दिलं ना सगळ्या देवांना नैवेद्य पोचल्यासारखंच आहे, पण गायच येत नाही, कधी येते कधी येत नाही असं आहे. तर देवाला नैवेद्य दाखवलेला आहे. तर दिनेशलाही जेवायला म्हणजे वाढलेला आहे, तोही जेवण करेल आणि मी सीताफळ खायला घेते. म्हणजे सीताफळ हे माझं फेवरेट आहे, मला खूप आवडतं. आणि इथं काही बाटल्या वगैरे ठेवलेल्या होत्या, ते बाटल्याही मी पोत्यात भरून ठेवत आहे. म्हणजे दुधाच्या बाटल्या खूप साऱ्या जमा होतात, एक पोतं भरलेलं आहे. तर म्हणजे महिन्याला एक वेळा ते भैया घेऊन जातात, त्यामुळे सगळे मी धुवून पोत्यात भरून ठेवलेलं आहे. आणि इकडं काही साडी वगैरे म्हणजे क्लिप ना अगोदरची तुम्हाला नंतर आलेली आहे. म्हणजे अगोदरच मी सगळं घडी घालून ठेवलं. हे रूम रिकामी केलेली होती, म्हणजे जे कपडे आहेत ते वाळू घालण्यासाठी. म्हणजे खूप सारे कपडे कालचे आहेत हे, म्हणजे दिवसभर कपडे इथंच वाळत राहतात, कारण बाहेर असं वातावरण आहे ना की बाहेर कपडेच घालू शकत नाही, तसं झालेले. सगळे कपडे मी जागेवर नेऊन ठेवलेले आहेत. म्हणजे बनेना जेही आता आहेत ते सगळे मी बाथरूममध्ये अडकवत असते, नंतर मला कोणी वेगळं ते मागून येईल मॉर्निंगला. आणि जे माझ्या साड्या वगैरे आहेत घडी घालून मी कपाटात ठेवलेले आहेत. कपाटामध्ये थोडेसे कपडे अस्तव्यस्त आहेत, ते पण मला व्यवस्थित करायचे आहेत. काही साड्या स्टँडमध्ये जास्त झालेले आहेत, ते पण मला सगळे व्यवस्थित ठेवायचे आहेत. आणि ब्लाऊज भेटत नाहीत म्हणून मी काय केलं, इथं अडकवलेलं आहे. म्हणजे आता एका कवरमध्ये ठेवलं, पिशवीमध्ये ठेवलं, ते पण भेटत नाही म्हणून इथं ठेवले. म्हणजे समोरासमोर आपल्याला पटकन भेटतं कुठल्या साडीवर कुठला घालायचा आहे त्या हिशोबानं. आणि जी बॅग होती काल गावाकडे घेऊन गेलेली होती, व्हाईट कलरच्या, बाहेर ठेवल्या आणि राळा पडतो त्यावरती, म्हणून मी कपाटात ठेवलेली आहे. तर झालेली कपाटाची आवरावर थोडीशी, म्हणजे वरच्यावर करत राहील तर तितका म्हणजे अस्तव्यस्त कपडे होत नाहीत, जास्त कपड्याचं गबाळ होत नाही. तर इकडं काही साड्या मी कपाटात ठेवलेल्या आहेत आणि जे 2-4 साड्या ती इथंच ठेवले, जे रेग्युलर घालण्याच्या आहेत. आणि काही कपडे आहेत म्हणजे कसे आता गॅरेजला मी भाकर वगैरे बांधून देते, त्यामध्ये ते एक बॉक्स केले, त्यामध्ये मी भरून ठेवले. पिशव्या आहेत, काही कपडे वगैरे आहे जे बनवलेले होते. आणि टावेले सगळे घडी घालून ठेवलेले आहेत. आणि इथं जे गोदडे आहेत ना ते काढलेले होते सगळे. म्हणजे आजकालला पलंगावरती कोणी झोपत नाही, म्हणजे गादीवरती झोपू नये नवरात्रमध्ये, म्हणून खाली साधारण घातलं जातं, खाली झोपलं जातं. त्यामुळे ते कपडे ते सगळे गोदडी इथं टाकलेली होती, ती सगळी मी खाली ठेवले डिक्कीमध्ये आणि सगळं व्यवस्थित केलं, बेडशीट वगैरे. तर झालेली जाते इकडची कामं थोडीफार. आणि इकडच्या रूममध्ये मला झाडू मारायची आणि तिकडच्या रूममध्ये झाडू मारायच्या. कारण इथं पण अंथरणं होते मॉर्निंगला आणि तिकडच्या रूममध्ये अंथरणं होते. म्हणजे इथं हे झोपलेले होते, तिकडं मुलं झोपलेले होते. त्यामुळे म्हटलं आंघोळ झाल्यानंतर मी झाडू वगैरे काही मारलेली. अगोदर जी कामं झाली ती झाली, नंतर मी काही झाडू मारलेली नाही आहे. अगोदर मी रोजची देवपूजा, देवीचं पूजन केलं, जोगाव मागून आले, नैवेद्य दाखवला, तेव्हा कुठं मी आता पूर्ण घरात झाडू मारून घेते. तर इकडं झालेलं आहे झाडू मारून. आता तिकडच्या रूममध्ये मी झाडू मारून येते. आणि जे कपड्याचं काम आहे ते तर आहेच आता, म्हणजे कपडे सगळे ठेवणं परत वाळू घालणं सुरूच आहे माझं. तर असं ताईनं हाच होता आजचा व्हिडिओ. आता याचसोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो लाईक करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते, तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा. तर ही सगळी कामं आवरली आता आलेले हॉलमध्ये. आणि हे टी टेबलही मी पुसून घेतलेले. हे तर दिवसातनं 2-3 वेळा पुसते, खूप धूळ जमते तिथं. टी टेबल पुसलं, इकडचं फर्निचरचं जे समोरचं आहे तितकंच मी पुसलेलं आहे. परत इकडे जे कम्प्युटर वगैरे ठेवलेलं आहे ते टेबलही मी पुसून घेतलेलं आहे. तर झालेलं हे सगळं. तर सगळ्यांना बाय बाय, टेक केअर.